झाडे, जंगल, पर्यावरण हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटतो का? तुम्ही वनस्पती विश्वावर मनापासून प्रेम करता का? पर्यावरणीय समस्या व त्यावरील उपाय समजून घेण्यासाठी आपण वेळ देतो का? वनस्पती विश्वाविषयी आपल्या मनात ओढ, कृतज्ञता भाव आहे का? विविध प्रजातींची झाडे लावावीत, ती सुस्थितीत राहावीत, त्यांची पुरेशी वाढ व्हावी, बालरोग जपावे असे आपल्याला मनापासून वाटते का? वरील साऱ्या प्रश्नांची उत्तरे माणसे होय असेच देतील, पण दुर्दैवाने जगत असताना बहुसंख्य माणसे तशी वागत मात्र नाहीत. पृथ्वीवरील जीवनाचा प्रवाह वनस्पतींमुळे निर्माण झाला आहे, वाहतो आहे, हे वास्तव मानवेतर जीवांना कधीच कळणार नाही. त्यासाठीचे सॉफ्टवेअर, मेंदू त्यांना मिळालेलाच नाही. माणसाच्या वाट्याला तो आला आहे, पण म्हणून माणसे शहाणपणाने वागतात का? वनस्पती विश्वाविषयीचा कृतज्ञता भाव जाणीवपूर्वक व्यक्त करतात का? माणसे वृक्षधर्म पाळतात का? वृक्षधर्म म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी वेळ देतात का? दुर्दैवाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. माणसे पर्यटनासाठी बाहेर पडत असतात तेव्हा सहसा जंगले देवरायांना भेट देत नाहीत. वृक्षांचे जीवन व्यवहार कसे चालतात हे जाणून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. त्यांना जंगलातील प्राणी पाहायचे असतात. उत्क्रांतीच्या महानाट्यात आपले स्वतःचे अन्न तयार करण्याची संधी फक्त वनस्पतींना मिळाली आहे. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती स्वतःच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त अन्न तयार करीत असतात. वनस्पतींची पाने, फुले, फळांचे जे उत्पादन होते ते फक्त त्या स्वतःपुरते करीत नाहीत. वनस्पती करीत असलेल्या अतिरिक्त उत्पादनावरच सारी सजीव सृष्टी जगत असते. ज्या वनस्पतींच्या आश्रयाने प्राण्यांचे जीवन व्यवहार चालतात त्या वानसविश्वाविषयी जास्त जाणून घेण्यासाठीचे उत्सुक मन पर्यटकांकडे नसते. हे औत्सुक्य, कुतूहल निर्माण करण्याचे काम व्हायला हवे आहे. दुर्दैवाने वनस्पती विश्वाची ओळख करून देणारे, मानव आणि झाडांचे नाते समजून देणारे गाईड्स दुर्मिळ आहेत. वनस्पतींची रंजकपणे ओळख करून देणारे गाईड्स हे शिकणाऱ्या मुलांमधून घडवावे लागतील. गाईड म्हणून काम करण्यामधून शाळा महाविद्यालयातून जे शिकता येत नाही ते सारे शिकता येईल. जीवनात हरघडी उपयोगी होतील असे धडे गिरवण्याची संधी त्यांना मिळेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी जे काही शिकावेच लागते ते सर्व वृक्ष जागरूक समाज निर्माण करण्याच्या प्रयोगामधून शिकता येईल. शिक्षण चालू ठेवत असताना हे कसे करता येईल यावर बिनभिंतींच्या शाळेत विचार झाला आहे. यासाठीचे प्रशिक्षण, कार्यशाळा घेण्याची व्यवस्था समूह मनामार्फत केली जाईल. यासाठी हवी असणारी माहिती ऑनलाईनही देता येईल. वृक्षवेली लावणे, जगविण्याचे काम व्हावे असे अनेकांना वाटते, पण त्यासाठी जे काही करायला हवे ती कृती मात्र माणसांकडून केली जात नाही. मुलांचे शिक्षण चालू असताना त्यांच्या शिकण्यात खंड न पाडता हे साध्य करता येईल. किंबहुना शिक्षणामधून जे काही शिकता येत नाही ते सारे या उपक्रमातून शिकता येईल. या उद्योगातून किती वेगाने व काय काय शिकायचे हे त्या संबंधित विद्यार्थ्यांवर अवलंबून राहील. वृक्षधर्मासंबंधित हे काम नेमके कसे करता येईल याबाबतचा अधिक तपशील हवा असल्यास संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.